स्वयंपाकघरातील ओला कचरा फेकून देताय का? थांबा, त्याला बनवा ऑर्गॅनिक कंपोस्ट. आपल्या झाडांसाठी सोनं. आपण रोज स्वयंपाकघरातील निघणारा कचरा फेकतो, जसे की भाजीचे देठं, फळांचे सालं, कांद्यांचे छिलके, आलूचे छिलके. पण योग्य पद्धतीने वापरल्यास हे झाडांसाठी न्यूट्रिएंट रिच खत बनू शकतात. तुम्हाला फक्त काही वस्तू याच्यासाठी लागतील, जसं की ओला कचरा, वाळलेली झाडांची पाने, एक कुंडी किंवा डब्बा, थोडी जुनी माती, ताकाचे पाणी. हे सगळं कंपोस्ट तयार करण्यासाठी हा सेटअप पुरेसा आहे. कुंडी किंवा एखादा डब्बा घ्या. खाली माती टाका किंवा किचन वेस्ट ठेवा. वर ड्राय लिव्ह्ज टाका. ताकाची पाणी, माती ह्याची लेयर तयार करा. हे लेअरिंग स्मेल फ्री कंपोस्टसाठी महत्त्वाचं आहे. याच्या लेयर तयार करा एकावर एक. ताकाचे पाणी मधामधात टाकत जा. माती टाका वरून. परत झाडांचे पाने, माती, ओला झाडांचा पाचोळा. 8 ते 10 दिवसांनी हलकं मिक्स करा. खूप पाणी टाकू नका. ओला कचरा ओलावा देतो. एअर सर्क्युलेशन महत्त्वाचं आहे. काही दिवसांनी काळेशार कंपोस्ट तयार होईल. 15 ते 20 दिवसात तुम्हाला काळेभोर न्यूट्रिएंट रिच कंपोस्ट मिळेल. फुलझाडं, भाजी, बाल्कनी प्लांटसाठी परफेक्ट आहे. प्लांट्स हेल्दी आणि सॉलिड लाईव्ह राहते. तुमचे प्लांट्स अशाच सोप्या गार्डन टिप्स रोज हव्या असतील तर माझ्या अंगण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि DIY कंपोस्ट हॅक्स मिस करू नका.